नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं राहुरी ॲग्री अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत. मी डॉक्टर संदीप भुसारी, चीफ पेंटर अँड डायरेक्टर ऑफ आवर राहुरी ॲग्री अकॅडमी. बघा, जी काय आपली ॲग्री एमपीएससी मेन्सची डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन होणार आहे, तर त्या एक्झामिनेशनसाठी आपण टेस्ट सिरीज प्रोग्राम घेऊन येत आहोत. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही आपली टेस्ट सिरीज असणार आहे, त्याचं पूर्ण शेड्यूल आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहेत. सोबत टेस्ट कोणत्या प्रकारच्या टेस्ट वगैरे असणार आहे आपल्या, त्याचबरोबर कोणत्या पद्धतीने आपली टेस्ट होणार आहे, त्या पण गोष्टी आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. सोबत फी वगैरे काय असेल, त्याचबरोबर डेट वगैरे काय असेल एक्झामिनेशनची आणि टाइम वगैरे केव्हा असणार आहे काय, या सगळ्या गोष्टी आपण इन शॉर्ट मध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर या ठिकाणी बघा, जे काही आपलं टेस्ट सिरीजचं शेड्यूल असणार आहे, या शेड्यूल मध्ये तुम्हाला म्हणजे जे काही तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन कराल, त्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला टोटल 12 टेस्ट अवेलेबल होणार आहेत. ठीक आहे. तर या टेस्ट तुम्हाला वीकली आणि फुल लेंथ अशा दोन प्रकारच्या या ठिकाणी टेस्ट असणार आहेत. तर बघा, वीकली टेस्ट आणि फुल लेंथ टेस्ट अशा दोन प्रकार या टेस्ट सिरीजचे टेस्ट तुम्हाला अवेलेबल असणार आहे. तर आता बघा, वीकली टेस्ट या ठिकाणी बघा, ही प्रत्येक वीकला टेस्ट होईल. बेसिकली बघा, ह्या ज्या काही 12 टेस्ट असणार आहे, या 12 टेस्ट आपण अप टू एक्झामिनेशन पर्यंत पूर्ण 12 टेस्टचा आपण शेड्यूल केलेला आहे आणि प्रत्येक संडेला आपली टेस्ट होणार आहे. तर यामध्ये बघा, वीकली टेस्ट म्हणजे फुल लेंथ टेस्ट असेल किंवा आपली वीकली टेस्ट असेल, त्या पूर्ण ज्या काही 12 टेस्ट अरेंज केलेल्या आहे, त्या सगळ्या टेस्ट आपल्या प्रत्येक संडेला होणार आहे. ठीक आहे. म्हणजे जसं की बघा, आता येणाऱ्या 16 फेब्रुवारीला आपली टेस्ट पहिली टेस्ट असेल. ठीक आहे. तर दुसरी जी टेस्ट असणार आहे ती 23 फेब्रुवारीला नेक्स्ट संडेला असेल. त्याच्यानंतर तिसरी जी टेस्ट असणार आहे ती परत 2 मार्चला असणार आहे. म्हणजे इथून पुढच्या बघा, 16 फेब्रुवारी पासून येणाऱ्या प्रत्येक संडेला आपली टेस्ट ही होणार आहे. मग याच्यामध्ये बघा, आता पहिली टेस्ट जी आहे ती आपली वीकली टेस्ट होणार आहे आणि दुसरी जी असणार आहे ती आपली फुल लेंथ टेस्ट होणार आहे. त्यानंतर तिसरी जी टेस्ट आहे आपली परत वीकली टेस्ट होईल आणि चौथी जी टेस्ट असणार ती परत फुल लेंथ टेस्ट असणार आहे. पाचवी जी असणार आहे ती परत वीकली आणि सहावी जी असणार आहे ती परत आपली फुल लेंथ टेस्ट असणार आहे. म्हणजे अशा प्रकारे एक थोडक्यात एक वीकली टेस्ट आणि एक फुल लेंथ टेस्ट. ठीक आहे. असं अल्टरनेट शेड्यूल आपण टेस्ट सिरीजचं केलेलं आहे. ठीक आहे. आणि एकदा का आपला सिलेबस वगैरे सगळा म्हणजे आता बघा, बेसिकली इथं वीकली टेस्ट मध्ये आपण काय केलंय बघा, तर वीकली टेस्ट मध्ये आपण जे काही आपण स्पेसिफिक सब्जेक्ट ठरवलेले शेड्यूलिंग केलेलं आहे, त्या सब्जेक्टचं टार्गेट तुम्हाला दिलं जाईल. त्या आठवड्यामध्ये तुम्ही त्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आणि टेस्ट आपली जी काय असणार आहे ते टेस्टला आपण सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे. तर बघा, या ठिकाणी वीकली टेस्ट असेल, त्यामध्ये सिलेबस थोडं समजून घेऊया. सिलेबस कशा पद्धतीने असेल, इथं बघा, इकोलॉजी, विड आणि एक्सटेन्शन हा समजा पहिल्या टेस्टला तुमचा सिलेबस असेल, तर दुसरी जी फुल लेंथ टेस्ट असणार आहे, तर फुल लेंथ टेस्टला काय असणार आहे या ठिकाणी बघा, फर्स्ट टेस्ट, ओके, फर्स्ट टेस्ट सिलेबस म्हणजे हा सिलेबस प्लस ऍग्रीकल्चर स्कीम असेल, बायोटेक असेल आणि एंटोमॉलॉजी असेल. म्हणजे पेपर आपली वीकली टेस्ट असेल किंवा फुल लेंथ टेस्ट असेल, त्याच्यामध्ये दोन्ही पण पेपर असणार आहे, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. आता या ठिकाणी बघा, इथे इकोलॉजी हा पेपर फर्स्टचा विषय. ठीक आहे. आणि हा एक विड आणि एक्सटेन्शन हा सेकंड पेपरचा विषय. ठीक आहे. आणि हा जो पेपर असणार आहे तुमचा, हा एकच पेपर त्या ठिकाणी होईल. ठीक आहे. म्हणजे दोन्ही विषय, दोन्ही पेपर फर्स्ट आणि सेकंड असे कंपाईल करून म्हणजे दोन्ही पेपरचे सब्जेक्ट तुम्हाला असणार आहे आणि एक टेस्ट या ठिकाणी होईल. आता फुल लेंथ बघा, फुल लेंथ मध्ये तुमचे दोन पेपर असणार आहे, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. म्हणजे फुल लेंथ टेस्ट मध्ये तुम्हाला दोन पेपर असणार आहे. एक पेपरचा टाइम तुमचा सकाळी 9 असेल, 9 ते 12 असेल आणि दुसरा पेपर असेल तुमचा दुपारी 2 ते 5. म्हणजे हा जो काही टाइम आहे, तर आयोगाच्या टायमिंग प्रमाणे आपला फुल लेंथचा जो काही पेपर असणार आहे तो होणार आहे. आणि तिचा वीकली टेस्ट असणार आहे, तो तुमचा प्रत्येक संडेला ठिकाणी 4 ते 5:30 म्हणजे 1.5 तास आपला हा पेपर असणार आहे. ठीक आहे, वीकली टेस्ट. आणि आयोगाच्या टाइम प्रमाणे याला 3-3 तासाचा एक पेपर असणार आहे आणि 3 तासाचा दुसरा पेपर. म्हणजे आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे हे आपल्या फुल लेंथ टेस्ट असणार आहे. आता थोडंसं सिलेबसचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की बघा, आता वीकली टेस्टला आपण स्पेसिफिक सब्जेक्ट ठरवलेले आहेत. बघा, या ठिकाणी परत वीकली टेस्ट आहे. तिसरी वीकली टेस्ट बघा, इथे इरिगेशन, मेट्रोलॉजी, बॉटनी आणि टिलेज हा पार्ट आपण या ठिकाणी ठेवलेला आहे तिसऱ्या टेस्टला. तर चौथ्या टेस्टला सिलेबस काय बघा, यामध्ये ऑल प्रिव्हियस टेस्ट सिलेबस, मग यामध्ये 1, 2, 3 हा सगळा सिलेबस प्लस एनिमल हजबंडरी, डेअरी सायन्स, पेपर फर्स्टचा रुरल आणि पेपर फर्स्टचा फूड. ठीक आहे. अशा पद्धतीने टेस्ट होईल. आणि ही चौथी टेस्ट असणार आहे ती पण पेपर फर्स्ट आणि सेकंड असे दोन पेपर त्याचे निघतील. मग पेपर फर्स्टचे जेवढे आपले सिलेबस मध्ये प्रिव्हियस टेस्ट मध्ये जेवढे कव्हर झालेले पार्ट आहे
त्याच्यावर तो पेपर निघेल पेपर फर्स्टचा. आणि पेपर सेकंड मध्ये प्रिव्हियस जेवढ्या टेस्ट मध्ये जो काही आपला पेपर सेकंडचा पार्ट कव्हर झालेला आहे त्याच्यावरती टेस्ट निघेल आणि दोन्हीचा टाइम आपला आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे असणार आहे. ठीक आहे. आता चेकिंगच्या बाबतीत बघू. अशाच प्रकारे सगळ्या टेस्ट या ठिकाणी डिझाईन केलेल्या आहेत. बघा, वीकली फुल लेंथ, वीकली फुल लेंथ, वीकली फुल लेंथ, वीकली फुल लेंथ. आणि इथं आपला टेस्टचा जो काही पार्ट आहे आपला 6 एप्रिलला आपला 8 नंबरची फुल लेंथ टेस्ट असणार आहे. तर या ठिकाणी आपला जो काही पेपर फर्स्टचा आणि पेपर सेकंडचा जो काही सिलेबस असणार आहे तो या ठिकाणी संपत आहे. मग त्याच्यानंतरच्या टेस्ट कशा आपण शेड्यूल केल्यात बघा. या ठिकाणी 9 नंबरची जी टेस्ट असणार आहे ही 9 नंबरची टेस्ट यामध्ये ओके जी आपली वीकली असणार आहे त्याच्यामध्ये पेपर फर्स्टचा ऑल पार्ट असणार आहे. पेपर फर्स्टच्या ऑल पार्टवर ही टेस्ट होईल. आणि पेपर सेकंड मध्ये सॉरी 10 नंबरची टेस्ट बघा. यामध्ये पेपर सेकंडचा दुसरा सगळा पार्ट होईल. म्हणजे तुम्हाला एक आठवडा सगळा पेपर हा करायचा आहे आणि टेस्टला यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पेपर सेकंड मध्ये नंतरची जी टेस्ट असणार आहे नंतरची जी टेस्ट असणार आहे त्यामध्ये तुम्हाला पेपर सेकंडचा सगळा पार्ट करायचा आहे आणि टेस्टला यायचं. परत 11 नंबरची टेस्ट कशी असणार आहे बघा. एकाच आठवड्यामध्ये तुम्हाला काय करायचंय दोन्ही पण या ठिकाणी काय करायचं पेपर फर्स्ट आणि सेकंड. ठीक आहे. पेपर फर्स्ट अँड सेकंड दोन्ही पण पेपरचा अभ्यास करायचा आहे आणि टेस्टला यायचं. ठीक आहे. आणि हे जे काही पेपर असणार आहे तो एक पेपर असणार आहे. म्हणजे एकच पेपर द्यायचा आहे तुम्हाला. सकाळ दुपार असे पेपर द्यायचे नाही. एकच पेपर या ठिकाणी देणार आहे द्यायचा आहे जो की आपला 4:30 ते 5:30च्या दरम्यान होणार आहे. आणि शेवटची जी टेस्ट असणार आहे ही टेस्ट तुम्हाला चेक करून भेटणार नाही. शेवटची म्हणजे मी आता टेस्ट कोणत्या चेक करून भेटणार आहे तुम्हाला कशा पद्धतीने टेस्ट वगैरे चेक करून भेटणार आहे त्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बट सुरुवातीला बघा या ठिकाणी आता बघा ही 12 नंबरची जी टेस्ट आहे ही आपण फुल लेंथ टेस्ट असणार आहे आणि याला पूर्ण सिलेबस असणार आहे. पेपर फर्स्टचा आणि पेपर सेकंडचा ऑल सिलेबस असणार आहे. ही जी आपली टेस्ट आहे लास्ट वाली टेस्ट ही आपली 4 संडेला 4 मेला होणार आहे आणि तिथून पुढे जवळपास आपली एक्झामिनेशन 14 दिवस राहते. कारण की 14 दिवस आधी घेण्याचा विषय असा म्हणजे कारण की खूपच जर तुम्ही 4-5 दिवस आधी घेतलं तर तुम्हाला रिव्हिजन वगैरे करायची असते तुमची मेंटॅलिटी वगैरे राहत नाही. आणि एक थोडंसं पोषक तुम्हाला वातावरण क्रिएट व्हावं एन्व्हायरमेंट भेटावं म्हणून थोडंसं एक 14 दिवस आधी आपण ही टेस्ट आपण अरेंज करत आहे. याच्यानंतर कोणती पण टेस्ट नसणार आहे. कारण की तिथून पुढचे जे काही जवळपास 15 दिवस राहतात ते 15 दिवस तुम्हाला सेल्फ तुमचा स्टडी वगैरे करायला रिव्हिजन वगैरे करायला फास्ट मध्ये तुम्हाला हा लागणार आहे. त्याच्यामुळे हे थोडीशी 14 दिवस आधी आपण ही टेस्ट कंडक्ट करत आहे. आणि जो काही आपला आयोगाचा टाइम असणार आहे त्या टायमिंग प्रमाणे 3-3 तास आपण या पेपरला देणार आहे. सकाळी पेपर फर्स्ट असेल तुमचा सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 2 तासाचा ब्रेक घेऊन आपण तो 2 ते 5 या दरम्यान आपला सेकंड पेपर होईल 3 तासाचा. अशा पद्धतीने फुल लेंथचा टाइम हा सगळ्या फुल लेंथ टेस्ट साठी सेम असणार आहे. आणि वीकली टेस्ट साठी तुमचा 1.5 तासाचा हे असणार आहे आणि 100 मार्काचा टाइम 1.5 तास टाइम आणि 100 मार्क तुम्हाला वीकली साठी असणार आहे. ठीक आहे. आणि जो काही फुल लेंथ असणार आहे फुल लेंथ पेपर तुमचा 200 मार्कचा असणार आहे एक पेपर. ठीक आहे. मग असे तुमचे किती पेपर असणार आहे 2 पेपर फर्स्टचा एक आणि पेपर सेकंडचा एक. ठीक आहे. तर बघा आता ह्या थोड्याशा कॉमन गोष्टी आपण या ठिकाणी डिस्कस केल्या. आता चेकिंगच्या बाबतीत तुम्हाला सांगतो. ओके. आता बघा वीकली टेस्टच्या बाबतीत सांगतो. पहिली गोष्ट वीकली टेस्ट बघा प्रत्येक टेस्ट जर तुम्हाला प्रॉपर चेक करून द्यायची म्हटलं ओके तर एवढ्या गोष्टी पॉसिबल होणार नाहीत. ओके. तर बघा प्रॉपर ज्या काही टेस्ट असणार आहे तुमच्या 5 फुल लेंथ टेस्ट असणार आहे आपल्या फुल लेंथ टेस्ट. ठीक आहे. त्या 5 फुल लेंथ टेस्ट ज्या असतील त्याच्यामध्ये 2 टेस्ट तुमच्या प्रॉपर आपण चेक करून देणार आहोत. म्हणजे टोटल 2 टेस्ट आहे तर एका टेस्टचे 2 पेपर. ठीक आहे. मग असे टोटल पेपर किती होणार आहेत तुमचे 4 पेपर होणार आहेत. ठीक आहे. हे 4 पेपर तुमचे होणार आहेत. तर हे 4 पेपर तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे तुमचे चेक करून दिले जातील. तुमचे जे काही फीडबॅक वगैरे असतील ते तुम्हाला कॉलवर पण सांगितले जातील. त्याचबरोबर जे काही तुमचे पेपर वगैरे असणार आहे त्या पेपरवर सुद्धा तुमचे जे काही सगळे रिमार्क्स वगैरे असतील ओके कशा पद्धतीने तुमचं आन्सर रायटिंग वगैरे आहे तुमचं मार्क्स वगैरे असेल इम्प्रुव्हमेंट वगैरे एरिया वगैरे असेल त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. बट ह्या 2 टेस्ट म्हणजे हे 4 पेपर वेगळे ठीक आहे तुम्हाला प्रॉपर चेक करून भेटतीलच. बट त्याआधी ही जी काही वीकली टेस्ट असणार आहे ठीक आहे ह्या वीकली टेस्ट मध्ये प्रत्येक टेस्ट आपण चेक करून देणार नाही. हे पहिला मुद्दा झाला. बट याच्यामध्ये ह्या ज्या काही तुम्ही टेस्ट द्याल ह्याच्यामध्ये प्रत्येक कॅन्डिडेटचा 1-2 टेस्ट आपण चेक करून देणार आहोत. एखादा अर्धा पेपर ओके म्हणजे एखादा अर्धा मी मोगम का म्हणते कारण की तुम्हाला थोडस ह्या टेस्टला फुल लेंथ टेस्टला या टेस्टला
तुम्हाला प्रिपेअर व्हायचंय, मग ऍक्च्युली तुमचं हँडरायटिंग एक बेसिक काय आहे ते आम्हाला समजत आणि त्याच्यामधून तुम्हाला एक थोडंसं बेसिक गाईडलाईन देता येईल. थोडंसं तुम्हाला इथं इम्प्रूव्ह व्हायची वगैरे गरज आहे. तर अशा पद्धतीनं तुमचा एक अर्धा पेपर हा वीकलीचा टेस्ट करून दिला जाईल. म्हणजे तुम्हाला जे काही वीकली टेस्ट होतील त्याच्यामध्ये थोडंसं सांगितलं जाईल की बाबा ठीक आहे, तुम्ही इथे इम्प्रुव्हमेंट करा, कारण की तुमचा परफॉर्मन्स जो आहे तुमचा फुल लेंथला बेस्ट पडावं म्हणून. ओके, म्हणजे थोडक्यात एक थोडंसं मी इथं क्लिअर बोलतो की असं नाही की तुमची प्रत्येकच टेस्ट वीकली चेक करून दिली जाईल. म्हणजे कन्फ्युजन दूर ठेवा. प्रॉपर टेस्ट जे आहे लेंथ टेस्ट, 2 फुल लेंथ टेस्ट आहेत त्या तुमच्या प्रॉपर चेक करून दिल्या जाईल. प्लस आता ही टेस्ट झाल्यानंतर आपण टेस्ट झाल्यानंतर त्या टेस्टवर एक कॉमन लेक्चर घेणार आहोत स्क्रीनवर, लाईव्ह पद्धतीने असेल ते, आणि त्याच्यामध्ये बाकी विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने पेपर लिहिलेत, ओके, बेस्ट पेपर कोणते आहेत, त्यांनी वेगळं असं काय केलंय की त्याच्यामध्ये त्यांना टॉप मार्क भेटले, त्यांचं अक्षर वगैरे कसं काढतात, प्रेझेंटेशन वगैरे कसं करतात, ठीक आहे. ह्या कॉमन ज्या गाईडलाईन्स आहेत ह्या तुम्हाला सगळ्या सांगितल्या जातील. मग वीकली टेस्ट या ठिकाणी प्रॅक्टिस म्हटलंय, कारण की प्रॅक्टिस तुमची एक प्रॅक्टिस तर होणारच आहे, त्याचबरोबर जे आपण लेक्चर्स वगैरे घेणार आहेत, ओके, ते लेक्चर्स बघून किंवा ते कॉमन सजेशन तुम्हाला सांगून तुम्हाला फुल लेंथ टेस्ट साठी काय व्हायचंय, प्रिपेअर व्हायचंय. ठीक आहे, म्हणजे जे काही बेसिक चुका वगैरे असतील ते आपण दुसऱ्यांनी कशा पद्धतीनं थोडंसं इम्प्रुव्हमेंट त्यांची केलेली आहे, पेपर वगैरे काय असेल, प्रेझेंटेशन वगैरे असेल, कसे चांगले मार्क भेटलेत, कोणत्या पॉईंट्समुळे त्यांना चांगले मार्क्स वगैरे भेटलेत, त्या सगळ्या गोष्टी आपण स्वतः प्रॅक्टिस वगैरे करून नेक्स्ट येणाऱ्या टेस्टमध्ये आपण प्रिपेअर फुल लेंथ टेस्ट साठी होणार आहोत. आणि जी काही तुमची फुल लेंथ टेस्ट असणार आहे 5 मधल्या 2 टेस्ट तुम्हाला प्रॉपर चेक करून भेटेल आणि उर्वरित 3 ज्या टेस्ट आहेत त्याचं कॉमन इव्हॅल्युएशन तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. आता कॉमन इव्हॅल्युएशन म्हणजे आपण पेपर झाल्यानंतर जे काही टॉप मार्क आलेले विद्यार्थी आहेत, ओके, त्यांचे टॉप पेपर जे असतील ते आपण मॉडेल पेपर किंवा मॉडेल आन्सर म्हणून आपण ते तुम्हाला शेअर करणार आहोत. बघा, एक वेगळे आन्सर वगैरे काढून देण्यापेक्षा हे सगळ्यात बेस्ट आहे, कारण की जर टॉपचे पेपर तुमच्या जवळ असेल तर त्या विद्यार्थ्यांनी काय वेगळं प्रेझेंटेशन केलेलं आहे, कोणते पॉईंट वेगळे त्यांनी केले ते त्यांना हायेस्ट मार्क भेटले, मग त्या गोष्टी आपल्याला इम्प्लिमेंट वगैरे करता येतील. त्याच्यासाठी जे काही टॉपचे पेपर असेल, टॉप आलेले विद्यार्थी असतील त्यांचे पेपर आपण तुम्हाला शेअर करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा तुमच्या आन्सर मध्ये आन्सर रायटिंग मध्ये करता येईल. ठीक आहे, अशा प्रकारे टेस्ट झाल्यानंतर त्याचं आपण कॉमन इव्हॅल्युएशन घेणार आहे, स्क्रीनवर त्याचं पण लेक्चर वगैरे घेणार आहोत. आणि जे काही आपल्या उर्वरित 2 टेस्ट असणार आहे, ठीक आहे, तर ते टेस्ट मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या प्रॉपर तुम्हाला चेक करून दिल्या जातील. ठीक आहे, आपले इव्हॅल्युएटर वगैरे असतील ते प्रॉपर तुम्हाला चेक करून दिले जाईल आणि त्याचं सुद्धा आपण लेक्चर वगैरे अरेंज करणार आहोत आणि त्याचे सुद्धा तुम्हाला मॉडेल पेपर वगैरे भेटणार आहेत. ठीक आहे, तर सेम अशाच पद्धतीनं आपलं एफएसओची जी काही एक्झामिनेशन होती त्याच्यासाठी आपली बॅच होती आणि त्या बॅचच्या टेस्ट सिरीज आपण असा प्रोग्राम लॉन्च केला होता. तर अशा पद्धतीनं टेस्ट असणार आहे. आता ह्या ज्या काही डेट वगैरे असणार आहे तर ह्या टेंटेटिव्ह डेट आहे. ठीक आहे, टेंटेटिव्ह डेट म्हणजे ह्या टेस्ट आपल्या फिक्स असणार आहे, 16 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 2 मार्च ह्या टेस्ट फिक्स असणार आहे. बट एखादी अर्धी टेस्ट आपल्याला फुल लेंथ टेस्ट मागे पुढे घ्यायची वेळ आली तर आपण त्याच्यामध्ये फक्त वीकलीची फुल लेंथची वीकली असं करू शकतो. त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकतात, बाकीचे चेंजेस वगैरे होणार नाही. अशा पद्धतीने टेस्ट असणार आहे आणि आपला मोड कसा असणार आहे टेस्टचा, तर ऑनलाईन आणि ऑफलाईन म्हणजे दोन्ही पद्धतीने आपल्या टेस्ट होणार आहे. बट जी आपली वीकली टेस्ट असणार आहे ही वीकली टेस्ट फक्त ऑनलाईन पद्धतीनेच होईल. ठीक आहे, याच्यासाठी आपण ऑफलाईन पद्धतीला आपण अरेंज करणार नाही. बट ज्या काही फुल लेंथ टेस्ट असणार आहे 5 म्हणजे टोटल 10 पेपर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनं सुद्धा देता येईल आणि ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा देता येईल. ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीला द्यायचंय तर अशा विद्यार्थ्यांसाठी राहुरी आणि पुणे हे 2 सेंटर असतील, ते पण पुढे आपण डिस्कस करणार आहे. बट ऑफलाईन साठी तुम्हाला 2 सेंटर असतील, एक राहुरी आणि पुणे. तर त्यामध्ये तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन द्यायचंय तर त्या विद्यार्थी ऑफलाईन पण येऊ शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन द्यायची टेस्ट तर त्यांनी पेपर त्यांच्या टायमिंग प्रमाणे सॉल्व्ह करायचा आहे आणि स्कॅन करून पाठवायचा आहे. एक पीडीएफ वगैरे जी पीडीएफ जी येईल त्या पीडीएफ तुम्हाला व्यवस्थितपणे चेक वगैरे करून तुम्हाला ती अवेलेबल करून दिली जाईल. आपला राहुरी ऍग्री अकॅडमीचा जो काही टेलिग्राम चॅनल वगैरे आहे त्या ठिकाणी मी जे काही आपले विद्यार्थी वगैरे आहेत त्यांचे टेस्ट वगैरे पाठवत असतो, तर त्या पद्धतीनं तुम्हाला त्या इव्हॅल्युएट वगैरे करून तुम्हाला टेस्ट भेटतील. ठीक आहे, तर हे झालं मोडचं ऑनलाईन आणि ऑफलाईन 2 पद्धतीने आपल्या टेस्ट होणार आहेत. ठीक आहे, तर यामध्ये ठीक आहे बाकीच्या टेस्ट वगैरे आणि हे सब्जेक्ट वगैरे हे गोष्टी तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, तो जस्ट रीड करून घ्यायचा पार्ट आहे. तर यामध्ये बघा, आता ही एक नोट लक्षात ठेवा या ठिकाणी, जे काही आपले ऍग्री एमपीएससी मेन्स बॅच जॉईन केलेले विद्यार्थी ओके त्यांच्यासाठी ही टेस्ट सिरीज फ्री असणार आहे. त्याच्यासाठी त्यांना कोणती फी पे करायची गरज नाही.
ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ती या नंबरवर तुम्ही कॉल करून ती इन्फॉर्मेशन विचारू शकता. ठीक आहे. देन बघा, ओके, आता बघा ही जी काय आपली राहुरी एग्री अकॅडमीची एफएसओ मेनची बॅच होती 2023 ची, आता रिझल्ट पण लागलाय, मेरिट वगैरे किती लागले ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहे. तर आपली जी काय बॅच होती सेम टेस्ट सिरीज प्रोग्राम आपण त्या ठिकाणी राबवला होता. तर त्यामध्ये जे काय आपले बॅचचे विद्यार्थी असतील प्लस टेस्ट सिरीजचे विद्यार्थी, हा एक कॉमन फोटोग्राफ आहे. तर पुण्याचं हे सेंटर होतं आणि हे आपले विद्यार्थी वगैरे आहेत. तर सेम अशाच पद्धतीने आपली टेस्ट सिरीज होणार आहे आणि एकदम प्रॉपर पद्धतीने आपण अरेंजमेंट करणार आहोत. तर त्याचबरोबर बघा, तुम्हाला जर टेस्ट सिरीजचे फीडबॅक वगैरे घ्यायचे असेल तर जे काय आपले एफएससीचे विद्यार्थी वगैरे होते, ठीक आहे, जवळपास आपले 285 विद्यार्थी फायनल इंटरव्ह्यूला होते. ओके, 600 पैकी जवळपास 283 विद्यार्थी आपले होते आणि जे काय आपले फायनल सिलेक्शन पण आहे ते जवळपास 100 प्लस आपले सिलेक्शन आहे. आता प्रोव्हिजनल लिस्ट वगैरे लागल्यानंतर मी त्याच्याबद्दल तुम्हाला सांगेल, म्हणजे ऍक्च्युअल किती आपले विद्यार्थी वगैरे झाले ते. बट ठीक आहे, प्रोव्हिजनल लिस्ट वगैरे अजून लागली नाही, त्याच्यामुळे ते डायरेक्ट सांगता येत नाही किंवा तसं विद्यार्थी पण किती ऍक्च्युअली किती झाले आकडा ते पण आपल्याला काढता येत नाही. तर अशा पद्धतीने आपली टेस्ट सिरीज होईल पुण्यामध्ये. ओके, आणि बघा आता ही जी आपली टेस्ट होत्या, तर टेस्ट मध्ये जे काही विद्यार्थी होते ते टेस्ट सिरीजचा फायदा बघा, तर जे काही आपले विद्यार्थी होते ते अशा पद्धतीने डायरेक्ट टेस्ट दिलेले विद्यार्थी डायरेक्ट इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाले होते. तर हे टिक केलेले जे विद्यार्थी आहेत असे ओळीनं आपले विद्यार्थी बसले होते. ठीक आहे, असे ओळीनं आपले विद्यार्थी इंटरव्ह्यूला बसले होते टेस्ट दिलेले. ठीक आहे, मग अशा पद्धतीने एकदम बेटर तुम्हाला प्रॅक्टिस करून घेतली जाईल तुमची. ठीक आहे, असे हे टिक केलेले सगळे विद्यार्थी आपले इंटरव्ह्यूला बसलेले आहेत हे. ठीक आहे, ठीक आहे, अशा पद्धतीनं. ओके, म्हणजे टेस्ट सिरीज. मग आता दुसरी गोष्ट जी काय आपली टेस्ट सिरीज वगैरे असणार आहे ती एकदम व्यवस्थित पद्धतीने आपण अरेंजमेंट पण करणार आहे त्याची. ठीक आहे, म्हणजे स्ट्रक्चरिंग वगैरे असं, म्हणजे फ्रेमिंग वगैरे असं आन्सरचं. ठीक आहे, मग सगळाच विचार करून सेमिस्टर पॅटर्नचा विचार करून युपीसीचा वगैरे विचार वगैरे करून सगळ्या बाजूने विचार करून आपण ती आपली जी काही टेस्ट असणार आहे ती फ्रेम करणार आहे. त्याच्यामुळे एफएसओच्या जे काही विद्यार्थी होते त्यांचा फीडबॅक असा होता, जे काय आपण टेस्टला क्वेश्चन सॉल्व्ह करत होतो तशाच प्रकारचे क्वेश्चन आपले आयोगाने सुद्धा विचारलेले होते. म्हणजे एक वेल स्ट्रॅटेजी ठेवून आपण व्यवस्थित प्लॅन करून सगळं एक सिस्टीम वगैरे सगळे आपण बसून त्या ठिकाणी टेस्ट आपण ते अरेंज करत असतो. म्हणजे फक्त टेस्ट घ्यायची विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस होईल अशा हिशोबाने नाही, तर क्वेश्चन सुद्धा एक थोडंसं थिंकिंग वगैरे करूनच आपण टेस्टला काढत असतो, जेणेकरून त्याचा डायरेक्ट बेनिफिट आपला फायनल एक्झामिनेशन होईल मध्ये होईल अशा हिशोबाने टेस्ट आपण काढत असतो. आणि याचा 100% बेनिफिट सुद्धा झालेला आहे. प्रिव्हियस बॅचचे जे काही विद्यार्थी वगैरे असतात त्यांना तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, आता बघा, जे काही आपले एफएसओ बॅचचे जे काही विद्यार्थी होते ज्यांचं की सिलेक्शन वगैरे झालं, चांगलं हँडरायटिंग वगैरे त्यांचं होतं, त्याचबरोबर चांगलं पेपर प्रेझेंटेशन वगैरे होतं, रायटिंग स्किल चांगलं होतं, असे विद्यार्थी जे काही आपले सिलेक्शन झालेले आहे त्यांचे सुद्धा लेक्चर आपण अरेंज वगैरे करणार आहोत सिरीज प्रोग्राम मध्ये, जेणेकरून की तुम्हाला ऍक्च्युअली कशा पद्धतीने रायटिंग करायला पाहिजे ते करून बघा. टॉप 10 मध्ये आलेले विद्यार्थी असेल किंवा अबो जे काही विद्यार्थी वगैरे असतील अशा सगळ्यांचे आपण मॅक्झिमम कॅन्डिडेटचे लेक्चर या ठिकाणी अरेंज करणार आहोत. म्हणजे पहिलीच एक्झामिनेशन आपल्या ऍग्री मधले डिस्क्रिप्टिव्ह होते, मग एक अप्रोच कसा असला पाहिजे, तसं हँडरायटिंग केलेलं असलं पाहिजे, अशा पद्धतीनं थोडंसं तुम्हाला एक बेनिफिट होईल म्हणून ते आपण एक ते लेक्चर सुद्धा अरेंज करणार आहोत. आता बघा, ही ऑनलाईन टेस्ट आहे, ही ऑनलाईन पद्धतीनंच होईल. ठीक आहे, आणि ऑफलाईन टेस्ट साठी जे काही सेंटर आहे ते राहुरी, पुणे, ठीक आहे, हे 2 सेंटर असेल. आणि पुण्यामधलं जे काही सेंटर आहे ते पेरा इन्स्टिट्यूट बिसाइड्स एसपी बिर्याणी, सदाशिवपेठ, ओके, पुणे. ठीक आहे, याचं लोकेशन वगैरे जे काय आहे ते पुणे आहे आपलं, सदाशिवपेठ या ठिकाणी आपली ही टेस्ट होईल. आणि तुम्ही ऍडमिशन वगैरे घेतल्यानंतर आपला जो काही ग्रुप वगैरे असणार आहे त्यात तुम्हाला तिथं ऍड वगैरे केलं जाईल आणि टेस्ट सिरीज रिलेटेड ज्या काही सगळ्या डिटेल्स वगैरे असतील, ठीक आहे, अपडेट वगैरे असतील त्या सगळ्या त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. आता सगळ्यात शेवटचा मुद्दा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे या टेस्ट सिरीजची फी किती असणार आहे, तर 3,700 रुपये, 3,700 रुपये टोटल या टेस्ट सिरीजची फी असणार आहे. ह्याच्यामध्ये सगळं जे काही तुम्हाला आता मी गोष्टी डिस्कस केल्या, ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड असतील. ठीक आहे, आणि जर तुम्हाला आता टेस्ट सिरीजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा फोन पे नंबर आहे, ओके, 8007172817, ह्याच्यावर तुम्ही फोन पे करायचंय. ठीक आहे, आणि फोन पे केल्यानंतर सेम नंबरला काय करायचं तुम्ही, किंवा ऑफिसचा दुसरा नंबर आहे त्याच्या व्हॉट्सअपला तुम्ही काय करायचं, स्क्रीनशॉट वगैरे तुमचा पाठवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीजचा ग्रुप वगैरे आहे त्याला ऍड वगैरे केलं जाईल आणि नंतरचं जे काही टेस्ट सिरीजचं शेड्यूल वगैरे असेल
ओके, त्या सगळ्या अपडेट वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. तर हा फोन पे नंबर आहे आणि या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन वगैरे घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपली टेस्ट सिरीज प्रोग्राम वेल आपण डिझाईन केलेला आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी थांबतो. थँक्यू सो मच.